शेतकरी बांधवांनो, राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं अतिवृष्टीमुळे आणि अवेळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं होतं, तर त्या संदर्भातल्या मदतीचा जी आर हा 5 सप्टेंबर आज रोजी आलेला आहे. तर या संदर्भातला हा सविस्तर जी आर आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक जिल्हा वाईज किती शेतकरी किंवा किती लाभार्थी यासाठी पात्र झालेले आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. तर 30/1/2024 रोजी अवेळी पाऊस, अतिवृष्टी, त्यानंतर वीज कोसळण्यामुळे समुद्राचे उधाण येणे अशा अकस्मात निधीसाठी सरकारने एक धोरण निश्चित करण्यात आलेले होते आणि त्या अंतर्गत जो काही 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत निधी अनुज्ञेय केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. आणि यासाठी 10/1/2024 आणि 31/1/2024 च्या अंतर्गतच्या शासन निर्णयानुसार 144 कोटी रुपये व 2109 कोटी रुपये इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं या संदर्भातल्या निधीचा यासाठीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2/8/2024 रोजी शासनाच्या निर्णयान्वये जानेवारी 2024 ते मे 2024 कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. आणि नोव्हेंबर 2023 ते जुलै 2023 या कालावधीमध्ये अवेळी व अतिवृष्टीमुळे जे काही पावसाचं नुकसान झालेलं आहे, तर त्या संदर्भातला निधी देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती. आणि त्यासाठीचा हा एकूण निधी 307 कोटी रुपये 25,29,000 फक्त एवढे रुपये आता मंजूर करण्यात आलेले आहे. या अंतर्गत तुम्हाला जो काही निधी आहे तो डीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि यामध्ये जास्तीची मर्यादा आहे तर ती 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा आहे. तर आता आपण जे पात्र शेतकरी आहेत जिल्हा वाईज त्यांची संख्या देखील इथं जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनी इथं जर पाहिलं तर जिल्हा नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता जो काही निधी वितरित करायचा आहे, तर त्या निधीची तरतूद जिल्हा वाईज देखील इथं देण्यात आलेली आहे. तर विभाग आयुक्त नागपूर यामध्ये गोंदिया जिल्हा यासाठी पात्र झालेला आहे. त्यानंतर बाधित हेक्टर क्षेत्र 7.30 हेक्टर क्षेत्र आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या 31 आणि निधी 1.97 लक्ष रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील जवळपास 65 शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत आणि 5,48,000 एवढा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुणे विभागातील आणखी 2 जिल्हे आहेत, त्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर, ज्यांच्यामध्ये जुलैमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी अनुक्रमे सांगलीमधील 46 आणि कोल्हापूरमधील 174 शेतकरी पात्र आहेत. आणि त्यांच्यासाठी एकूण निधी जर पाहिला तर तो 3.20 लाख रुपये आहे. आणि टोटल पुणे विभागाचा पुणे विभागातील एप्रिल, मे व जूनमधील नुकसानीकरता 8,68,000 रुपये यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. अमरावतीमधील जर जिल्हे पाहिले तुम्ही तर त्यामध्ये अमरावतीमध्ये 934 शेतकरी आहेत. त्यानंतर अकोल्यामधील 366 शेतकरी, यवतमाळमधील 57, त्यानंतर बुलढाणामधील 612, वाशिममधील 48 असे टोटल 2,017 शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 2,70,00,000 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात जास्त जिल्हे हे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 3,453 शेतकरी फेब्रुवारीमधील नुकसानीसाठी पात्र आहेत. त्यानंतर जालनामधील 20,559, त्यानंतर नांदेडमधील 20,700, नांदेडमधील त्यानंतर मार्चमधील नुकसानीसाठी 2,900 शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर एप्रिलमधील नुकसानीकरता छत्रपती संभाजीनगरमधील 1,502, त्यानंतर जालनामधील 3,153, परभणीमधील 981, हिंगोलीमधील 2,864, नांदेडमधील 1,733, लातूरमधील 2,393, बीडमधील 8,170 आणि धाराशिवमधील 2,642 असे एकूण 71,081 शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास 87 कोटी रुपयाचा निधी यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पुढील जर पाहिलं तुम्ही मे मधील नुकसानीकरता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जवळपास 73,218 शेतकरी आहेत. प्रत्येक जिल्हा वाईज जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर 39, जालनामधील 482, परभणीमधील 93, हिंगोलीमधील 7, नांदेडमधील 923, बीडमधील 306, लातूरमधील 92 शेतकरी आणि धाराशिवमधील 195 शेतकरी असे टोटल शेतकरी पात्र आहेत. नागपूर विभागामधील नोव्हेंबर 2023 मध्ये जर पाहिलं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यामधील अनुक्रमे 18,070, 17, त्यानंतर 20,821, त्यानंतर 25,025, 39,688 यांच्यासाठी 103 कोटी 65 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील डिसेंबरमधील ह्याच्यासाठी नुकसानीसाठी 31 शेतकरी पात्र आहेत. गडचिरोलीमधील डिसेंबर 2023 मधील नुकसानीकरिता आणि ऑगस्ट सप्टेंबर 2023 मधील नुकसानीकरिता अनुक्रमे 1,003 आणि 5,557 शेतकरी पात्र आहेत. भंडारामधील 6,063 शेतकरी पात्र आहेत. नागपूरमधील मे मधील नुकसानीकरिता 22 शेतकरी पात्र आहेत आणि गोंदियामधील 22,267 शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर एप्रिल, मे 2024 ते जून 2024 पर्यंत वर्धा, गडचिरोली आणि नागपूर यामधील शेतकरी आहेत. पात्र शेतकरी 636, 40, त्यानंतर 53 आणि 141 शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर परत भंडारा मे मधील आणि भंडारा जिल्ह्यातील जुलैमधील जर पात्र शेतकरी पाहिले की नुकसान
जी काही नुकसान झालेली होती तर त्यामधील पात्र शेतकरी 12,994 आणि 71,570. तर तुम्ही पाहिलं तर इथं मराठवाडा आणि जो विदर्भाचा पार्ट आहे तर त्यांना सगळ्यात जास्त निधी इथं उपलब्ध झालेला आहे. त्यानंतर कोकण विभागामधील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग यामधील मेमधील नुकसानीकरता 287, त्यानंतर 4,678, 1,881, 1028, त्यानंतर 1,584 अशी एकूण 9,458 शेतकरी यासाठी पात्र आहेत. त्यानंतर एप्रिलमधील नुकसानीकरता ठाणे जिल्ह्यातील 14 शेतकरी पात्र आहे. असं एकूण टोटल जर पाहिलं 3,08,850 शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 306 कोटी रुपयाचा 306.37 कोटी रुपयाचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, मी अपेक्षा करतो की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची होती आणि तुमची रजा घेतो. जय जवान, जय किसान. धन्यवाद.